प्रकारची गोलंदाजी ती नक्कीच आहे. आणि आज मात्र सर्वात मोठी जास्त जबाबदारी घेऊन नक्कीच मुस्लिम प्रीमियर लीगमध्ये आपण कर्णधाराची जबाबदारी घेऊन नक्कीच आपला संघ खेळताना पाहायला मिळतोय. GI11 संघाला आपलं विनंती करतोय, चला आपलं जर झालं असेल नक्की तर फलंदाजीला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी करणारा संघ मोहम्मद रेहान 11 संघाला सुद्धा विनंती करा, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आपल्या जास्तीत जास्त सामना सुरुवात आजच्या दिवसात खेळवायचे, त्यावेळी विनंती आम्ही करतोय की जसं क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये जास्त आपण टाईम घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. आणि आपल्याला जी 20 मिनिटं दिली आहेत त्यामध्ये आपण 4 षटकं पुरे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोलंदाजीसाठी निहाल मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतं. निहाल मुजावर ज्यांनी आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा ज्याच्या वैयक्तिक जीवावरती चांगल्या गोलंदाजीवरती सामना जिंकण्यासाठी मदत झाली होती. 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा देणारा हा गोलंदाज आपण पाहिला होता आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा मानकरी ठरलेला निहाल आता मात्र प्रथमतः पहिली गोलंदाजी करताना ज्या ठिकाणी विजय विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ह्यामध्ये सामना जिंकेल ना तो नक्कीच कुठेतरी एक टेन्शन मुक्त असेल किंवा त्याला सुद्धा माहिती असेल की आपण सामना जिंकून आपण शेवटच्या सामन्याची तयारीमध्ये लागणार आहोत. असा हा सामना असणार आहे. प्रत्येकाचं लक्ष असणार आहे या दोन्ही संघांकडे. GI11 विरुद्ध मोहम्मद रियान 11. पहिला चेंडू पंचांच्या साईडना गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज निहाल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे जे ठरवलं होतं, जे करायचं होतं ते मात्र करून दाखवलं. या ठिकाणी मात्र चुकी झालेली पाहायला मिळते आणि चुकीचा फायदा मात्र मिळणार फलंदाजी करणाऱ्या संघाला. पंचांचा इशारा येतोय, धावसंख्येमध्ये वाढ होईल. 4 धावा येतोय पहिला चौकार. प्रत्येक सामन्याचा आपण जर दृष्टिकोन पाहिला, प्रत्येक सामन्याचा विचार जर केलात ना तर आधीच्या सामन्यामध्ये निहालने 6 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या होत्या. आता मात्र पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. म्हणजे समीकरण चेंज होत जाते, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी चेंज होत जाते. आता मात्र समीकरण पाहिलं तर गोलंदाजी मार्फत करणारा निहाल गोलंदाजीवरती एक वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी केली. टप्पा थोडासा वेगळा ठेवला. टप्पा वरती आपण पाहिलं तर निर्णय लागला, हा चेंडू निर्धाव गेला आणि चेंडू नंबर 110 हा चेंडू निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 110 चेंडू निर्धाव गेले या सामन्यामध्ये. आजचा 3रा दिवस आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर ज्यावेळी निर्धाव चेंडू जातात ना कुठेतरी फलंदाज या ठिकाणी कमी पडतात आणि गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपण नेहमीच पाहायला मिळतो. या ठिकाणी झेल करण्याचा प्रयत्न नक्कीच 2 खेळाडूंना हा चेंडू चकवत नक्कीच मार्क झाला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला आणि नक्की दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावांचं योगदान या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या चेंडूवरती नक्कीच धाव आली. चेंडू निर्धाव सुद्धा जात आहे, चेंडूवरती धाव सुद्धा येते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका यशस्वी सुद्धा झाला होता आणि अशा प्रयत्नात ना 3 चेंडूंवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. चौथ्या चेंडूला वाटचाल होते. या चौथा चेंडू नक्कीच या ठिकाणी आत्ता मात्र बघितलं तर उसळी घेतलं. यष्टीरेषकांनी चांगलं काम पार पडलंय. निहाल आणि यष्टीचा आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी आपण जर पाहिलात तर नजरेवरती नजर दोघंही मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. कारण कुठेतरी टप्पा कशा प्रकारचा ठेवावा लागेल, कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल हे मात्र यष्टीच्या मागे असलेला खेळाडू हा निश्चितच सांगत असतो. त्याच प्रयत्नात बघा झेल थोडंसं करणं, क्षेत्ररक्षण करणं कुठेतरी महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी कुठेतरी चूक झालेली आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या दरम्यान आपल्याला पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. पंच सुद्धा दर्शवतील की पुढच्या चेंडूवरती षटक समाप्तीत येईल. आता मात्र करणार असलेला मुनावर शेखला कुठेतरी चांगली कामगिरी पार पडावी लागेल. ज्या ठिकाणी चौका मात्र नक्कीच आला होता, परंतु या अंतिम चेंडूवरती एखादा षटकार चौकार जर आला तर धावसंख्येमध्ये उसळी घेऊन नक्कीच धावसंख्या 10च्या पलीकडे गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तितका चातुर्य असलेला हा गोलंदाज, नक्की चाणक्य असलेला हा गोलंदाज मैदानामध्ये निहाल नावाने आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू मैदानामध्ये मार्गषटकात सज्ज असेल. गोलंदाज जे पॉवर प्लेट षटक हाताळण्यासाठी तयार होता, गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय असा निहाल मुजावर या ठिकाणी या चेंडूवरती बीट झाले. पंचांकडे आपल्याला माहितले पंच मात्र दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय की हे षटक संपलंय. चेंडू निर्धाव गेलाय आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती फक्त 7 धावा. नक्कीच नॉट बॅड. मी नक्कीच म्हणतो ना की कमी धावसंख्या देणारा गोलंदाज हा नेहमी यशस्वी गोलंदाज ठरला जातो आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून ज्या प्रकारची पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजी निहालनी केली होती आणि नक्की धावसंख्येमध्ये वाढ नक्की झाली. एक चौकार आपल्या माध्यमातून आलाय, पण जी कामगिरी करायची होती ना पहिल्या षटकामध्ये ती निश्चितपणे पार करताना आपल्याला निहाल पाहायला मिळाला. हा सामना मात्र आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतो, त्यामुळे हा सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की 4 षटक
सॉरी 5 षटकांचा असणार आहे. पाच ह्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचं आपण हा आधीचा सामना जर पाहिला तर गोलंदाज कर असलेला संघ कुठेतरी धावसंख्या कमी प्रमाणामध्ये दिली होती, त्याचप्रमाणे कुठेतरी चांगली धावसंख्या रचण्यामध्ये यश आलं नव्हतं फलंदाजांना. आता मात्र तसं काही घडत नाही आहे. फैज चोगले गोलंदाजीसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी आधीच्या सामन्यामध्ये फक्त एक षटक फेकलं होतं तेही 5व्या क्रमांकाचं. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी प्रारंभ करताना कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा मात्र चेंडू चांगला होता, चेंडू यष्टीचा वेध घेतलेला होता, परंतु या ठिकाणी या ग्राउंडचा पुरेपूर वापर करताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला. आणि पंचांचा इशारा येतोय की या चेंडूवरती 4 धावा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेतील 60वा चौकार मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाला. चौकारासाठी सक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 4 धावांनी आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा, डबल 1. खरंच कुठेतरी ना धावसंख्या षटकार किंवा चौकाराच्या माध्यमातून टेनिस या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा क्रिकेट या खेळामध्ये पाहायला मिळते, परंतु ज्या ज्या वेळी एकेरी दुहेरी धावसंख्येची सुद्धा गरज असते ना, ते सुद्धा खेळाडूला माहिती असणं गरजेचं असतं. या दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 डीच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या आलेली पाहायला मिळते. खरंच आपण जर पाहिलं तर ज्यावेळी संघर्ष करताना खेळाडू पाहायला मिळतो आणि संघर्षावरती ज्याला विजय प्राप्त करता आला ना, मग त्यावेळी त्याला कुठल्याही प्रयत्नांना सामोरं जाणं कुठेतरी आपल्याला यशस्वी ठरतानाच पाहायला मिळतं. अशाच प्रयत्नात पाहिलं ना, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू सुद्धा जाईल. पंचांचा इशारा येतोय, षटकार, 6 धावा. ही जोडी आहे ना कुठेतरी मयूर कुठेतरी तोडणं गरजेचं असेल, कारण आपण जर पाहिलं तर 90वा षटकार या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या पाहिली त्या 18 धावा, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 7 धावांवरती रोखलं होतं या दोन्ही मोठ्या खेळाडूंना. आता मात्र कर्णधार आला आणि कर्णधाराच्या गोलंदाजीवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक हा सुद्धा मोठा फटका, खतरनाक फटका, अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका. जितकं बोलणं तितकं कमी आहे या फटक्यावरती. आणि नक्कीच या चेंडूवरती 6 धावा सुद्धा निश्चितच मिळणार. खरंच सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 षटकार आले. आता षटकारांची हॅट्रिक होणार का? जे दबाव कर्णधारावरती टाकण्यात आलंय, फैज चौगुलीवरती टाकण्यात आलंय, त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार. आता मात्र कर्णधार कॅप्टन फैज चौगुले. चला स्वयंसेवक, आपण बॉल जे असतील ना लवकरात लवकर मैदानात फेकायचे आहेत. जे त्या ठिकाणी खेळाडू असतील, ज्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहे, त्यांनी सहकार्य करायचं या सामन्यांसाठी. 4 चेंडूचा या ठिकाणी आपण जर पाहिला तर खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 2 चेंडू आहेत. हे 2 चेंडू मैदानामध्ये चांगल्या प्रकारचे फेकायचे आहेत. ही जबाबदारी कर्णधारांनी घेऊन 2 चेंडूसाठी मार्गस्थ झालाय. या ठिकाणी फील्ड होणं गरजेचं. हा चेंडू मात्र निर्धाव जाणार, यामध्ये कोणतीही शंका नसेल, कारण नक्कीच म्हटल्याप्रमाणे फक्त गोलंदाजी फलंदाजी सर म्हटले होते सामना जिंकवू शकत नाही, क्षेत्ररक्षणाने सुद्धा त्याला मदत केली पाहिजे. आणि हे समीकरण किंवा ही स्थिती आपल्याला मैदानामध्ये ह्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 5व्या चेंडूची सांगता आपण जर पाहिली तर निर्धाव चेंडू झालंय. अंतिम चेंडू मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज असेल कर्णधार फैज चौगुले. आता मात्र मोठा फटका, वाऱ्याची दिशेचे वेध घेत हा चेंडू पुन्हा एकदा या षटकारातील ह्या ओव्हरमधील आपण 3रा षटकार पाहतोय. आणि धावसंख्या पाहायला मिळते ह्या षटका समाप्तीनंतर एकूण 30 धावा. ह्या षटकामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 23 धावांचं हे षटक आलंय. एक महागडं षटक आलंय. आणि नक्कीच फलंदाजी संघ करणारा हा संघ कुठेतरी खुश पाहायला मिळेल, कारण आपली कोणतीही विकेट मात्र गेलेली नाही आहे. या ठिकाणी मात्र आपण रजाचं खरंच कौतुक करायला लागेल. आत्ता आपण 30 धावांची पारी खेळले ना, तो सर्व धावसंख्या आपल्या वैयक्तिक माध्यमातून रचण्यामध्ये यश आले. नक्कीच मुरावाला एक चेंडू खेळण्याची संधी आली होती, सज्ज सुद्धा झाला होता, परंतु तो चेंडू निर्धाव गेला. म्हणजे आत्तापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केलात, खरंच कौतुक रजाचं या ठिकाणी करावं लागेल. 30 धावसंख्या रचनामागे रजाचा मात्र खूप या ठिकाणी योगदान आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. आणि 12 चेंडूवरती 30 धावा. आणि
आणि उर्वरित अजूनही 18 चेंडूमध्ये जवळपास 30 जरी धावा आल्या ना तरी 60 किंवा 60 प्लस धावसंख्या या मैदानामध्ये चांगली आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करत असताना जिया 11 या संघाचा तर तिसरा गोलंदाज पुन्हा एकदा नेहाल आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कॅच आउट त्या स्वरूपामध्ये मुनावर शेख कर्णधार माघारी परततोय. आता मात्र बरेच टायमानंतर म्हणजे जवळपास 12 चेंडू नंतर या 13व्या चेंडूवरती विकेट गेलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नक्कीच तू तुझ्या गुणलेखाच्या रनआउट आहे का सर? रनआउट रनआउट नवीन फलंदाज मासूम उलटे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी मैदानामध्ये रजाची जी महत्त्वाची विकेट आहे ना ती शेवटपर्यंत राहणं आपल्या संघासाठी जिया 11 संघासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण त्यांनी दाखवून दिलंय येणार झालेल्या 12 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष्य गाठून की मोठी धावसंख्या रचण्यामध्ये हा सामना जिंकण्यामध्ये, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. आपल्या संघावरती आपल्या ओनरला किंवा आपल्या खेळाडूंना खुश ठेवायचा असेल तर आपल्याला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण हा सामना जिंकलेला संघ जवळपास टॉप 3च्या जवळ जाऊन पोहोचण्यासारखं असलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच हे सामन्यामध्ये रंगत घालण्याचं काम या दोन्ही संघांनी आतापर्यंत करताना पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी चांगली झाली त्यापेक्षाही अप्रतिम म्हणता येईल की फलंदाजांनी चांगली कामगिरी पार पडताना पाहायला मिळालंय. आणि अशाच प्रकारे जिया 11चा कर्णधार मुनावर शेख आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मनसूर मासूम उलटे मैदानासाठी खेळण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी पाहिलं तर निहालने मात्र आपली जादू ही गोलंदाजी दाखवायला सुरुवात केली आणि बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू असेल यावरती माघारी परतवण्याचं काम, खेळाडूला माघारी परतवण्याचं काम, आपल्या प्रतिस्पर्धी संघाला नाखुश करण्याचं काम किंवा नाराज करण्याचं काम या ठिकाणी केले निहालच्या माध्यमातून. आणि ह्या स्पर्धेतील 90वी ही विकेट असेल, 90वी खेळाडू माघारी परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू जमीर दाखवे उर्फ सर्वांचा लाडका जम्बो मैदानामध्ये आला आणि खरंच तशा प्रकारची आता फलंदाजी करावी लागेल. कारण ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकापर्यंत मजबूत स्थिती आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळत होती खेळाडूंकडनं, आता मात्र ज्या ठिकाणी निहाल आला आणि निहालच्या या गोलंदाजीवरती कुठेतरी हा संघ कमी पडताना, जिया 11 संघ कमी पडताना पाहायला मिळतंय. फरदीन कार संघाचे ओनर, हे संघाचे ओनर सुद्धा कुठेतरी आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत होते, जेणेकरून आपण जर विचार केला त्यांचा तर कुठेतरी आपला संघ चांगला मार्गस्थ होत होता. आणि नक्कीच जमीर दाखवेचा आपण विचार केला तर जवळपास 11,500 या पॉईंटमध्ये हा खेळाडू घेतला होता. आणि ही कामगिरी आता मधलं ज्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती जबाबदारी आली, ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, या संधीचं सोनं करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला पार पाडायचे आहे. निश्चितच जमीर दाखवे उर्फ जम्बो मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज नेहाल आपला तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा फुलटॉस चेंडू होता, झेल झाली तर नक्कीच काहीतरी घडलं असतं, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येते. चेंडू 4 धावांसाठी मार्गस्थ होतील. सक्सेसफुल फटका, 4 धावा मिळेल, चौकार. धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा, ज्या ठिकाणी 12 धावावरती 12 चेंडूंमध्ये 30 धावा होत्या. आता मध्ये तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला, 2 चेंडू नक्कीच निर्धाव गेले आणि 30 मध्ये नक्कीच्या 4 प्लस करा, एकूण धावसंख्या झाली 34 धावा. चेंडू नंबर 3 वरती उर्वरित 3 चेंडू मैदानामध्ये कशा प्रकारचे ट्रॅव्हल होणार, कशा प्रकारचे फेकले जाणार हे मात्र निहालच्या मनामध्ये समीकरण चालू असेल. चेंडू नंबर 14 पंचांच्या डाव्या साईडना मार्गस्थ करण्यासाठी सज्ज असेल निहाल.
चांगली अशी गोलंदाजी, हा चेंडू निर्धाव गेलेला पाहायला मिळतो. 4 चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. पहिले 2 चेंडू विकेट म्हणजे ते चेंडू सुद्धा आपण निर्धाव स्वरूपामध्ये पाहिले. तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच 4 धावांमध्ये आपण प्रयत्न केला, परंतु चौथ्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू म्हणजे ह्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, त्यातले 3 चेंडू निर्धाव, असं समीकरण ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नगीच्या एके धावेसाठी फील्ड झाला. कुठेतरी माहिती असेल की आता आपल्या हातामध्ये विकेट ठेवणं गरजेचं आहे, विकेट राखणं गरजेचं आहे, आणि त्याच प्रयत्नात दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला नाही. ज्यावेळी कुठेतरी गरज असते ना, त्यावेळी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो. मोठ्या प्रयाणासाठी जर सक्सेसफुल झाले नाही तर डबल धावेमध्ये प्रयत्न केला जातो. आता मात्र तसं काही समीकरण घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर 5 चेंडूची सांगता झाली, आणि 5 चेंडूची सांगता धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते 35 धावा. उर्वरित एक चेंडू, अंतिम चेंडू, हा निर्णायक चेंडू असेल षटक नंबर 3 मधला निहालचा आपल्या संघासाठी. या चेंडूवरती मोठा फटका, ज्याची गरज होती, ज्यासाठी पाठवला होता रझाच्या बॅट मधला हा षटकार नंबर. फरदीन खान ओनर के तरफ से, जिया इलेवन संघ के तरफ से इस षटकार के लिए रजा के लिए 500 रुपये का पारितोषिक आ चुका है. नक्कीच किधर तो आपको देखना होगा कि अच्छी जब फलंदाजी हम करते ना तो हमारा ओनर भी काफी ठीक होते. आणि ही परिस्थिती ना मैदानामध्ये झाली पाहिजे, कारण ह्या पैशाला महत्त्व नसून ह्या आत्मविश्वासाला, आपल्या फलंदाजीला कुठेतरी किंमत दिलेली पाहायला मिळते. 41 धावा आतापर्यंत मैदानामध्ये झालेल्या आपण पाहतोय, आणि खरंच कुठेतरी कौतुक करावं लागेल या रजाचं, कारण ज्या ठिकाणी आपले खेळाडू माघारी परतल्यानंतर जी दबाव आपल्यावरती येणार नाही किंवा आपल्या दबावाखाली आपण हा सामना खेळणार नाही, याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले. कारण असे खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात. याच्या आधीचा सुद्धा आपण सामना पाहिलात ना की मुस्ताकिन मुकादम एक मोठा खेळाडू आहे, परंतु विकेट गेल्यानंतर ना त्याच्या बॅटमध्ये सुद्धा स्ट्रोक येत नव्हते. आता मात्र रजानी हे मात्र कुठेतरी विचार करण्याची गोष्ट असेल, कारण ज्या वेळी मला संधी मिळेल मग तो गोलंदाज कितीही चांगला असेल ना तरी त्याच्यावरती मी मोठेच फटके मारणार, मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करणार, हे मात्र उत्तम उदाहरण दाखवून दिलंय. या तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली, आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 41 धावा. नवीन गोलंदाज आरिफ पेडेकर मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी क्रमांक 4 आरिफसाठी सज्ज झालाय. या ठिकाणी आरिफचं खरंच कौतुक करावं लागेल. धावसंख्या रोखायची आहे, आणि ती जबाबदारी, ती कुठेतरी काळजी घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आरिफच्या हातामध्ये चेंडू दिलेला पाहायला मिळतोय. कर्णधार फैज चोगलेने या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी रजाच्या बॅटवरती चेंडू येतात. रजाच्या बॅटवरती चेंडू आल्यानंतर सीमारेखा गाठण्याचं काम मात्र चेंडू करताना पाहायला मिळतोय, आणि तीच जबाबदारी जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आता मात्र रझाला ठेवायचा, जास्तीत जास्त स्ट्राईक रझाला द्यायची, ही मात्र कुठेतरी जबाबदारी आता मात्र आपण जर पाहिली तर जमीरच्या माध्यमातून, जम्बोच्या माध्यमातून आपण पूर्ण करताना पाहायला मिळते. या दरम्यान फुलटॉस चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यशस्वी न झालेला हा प्रयत्न, आणि परंतु नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली, आणि धावसंख्येमध्ये 1 ने नक्कीच वाढ होणार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 धावा. तर 43 धावांचं लक्ष गोलंदाजी क्रमांक किंवा गोलंदाज क्रमांक 4था मार्गस्थ होत असताना, षटक क्रमांक 14 मार्गस्थ होत असताना दुसऱ्या चेंडूवरती ही एकेरी धाव आली, आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावा. उर्वरित 4 चेंडू, मोठा फटका नक्कीच येणार. उंच हवेमध्ये बराच वेळ चेंडू राहिलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. नक्कीच ही झेल होणार, आणि माघारी परतणार जमीर जम्बोला. सोहेल सैयद यांच्या माध्यमातून एक वेगळं बक्षीस लागवण्यात आलंय. नक्कीच कुठेतरी आपण पैशांचं बक्षीस पाहतो, कुठेतरी एक वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस पाहतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, सोहेलसाठी आरिफ हकीमच्या कडनं नक्कीच कुठेतरी जर षटकार मारला ना तर हाफ क्रिस्पी हे मात्र बक्षीस लागलं. नक्कीच कुठेतरी त्याच्या मनामध्ये कुठेतरी हास्य असेल, पण ते कुठेतरी हे आत्मविश्वास सुद्धा वाढवण्याचं काम करू शकतं. कुठेतरी आपण
आपल्या माध्यमांना खेळ चांगला दाखवावा, आपल्या माध्यम आणि नक्कीच हाफ क्रिस्पीचे मानकरी आरिफ ठरतायत मन में लड्डू फुटा. धावसंख्या 49 आणि नक्कीच ही क्रिस्पी ना कुठेतरी तुम्हाला उपयोगात पडली नक्की म्हणू शकताय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 49 धावा मैदानामध्ये आतापर्यंत झालाय आणि 49 धावांचा आपण जर लक्ष बघितलं तर हे 4 षटकामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळतंय. 50 धावांसाठी फक्त 1 धावेची गरज आहे आणि अजून जवळपास पाहायला गेलं तर 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नक्कीच ज्या ठिकाणी 60+ ही धावसंख्या काढण्याचा निश्चय गुण. चला आयोजक काही दुखापत झाली असेल का त्या खेळाडूकडे लक्ष द्यायचं आहे आपण. चला प्लीज काळजी घ्या, आपल्याला खेळ शेवटपर्यंत चालवायचा आहे. कोणी ह्या स्पर्धेतना दुःखी माघारी परतायचं नाही आहे, कोणती इंजुरी घेऊन माघारी परतायचं नाही आहे. हे स्पर्धेचं एक लक्ष नक्कीच असणार आहे. या ठिकाणी पंचांकडे अपील केली, नक्कीच या पंचांनी चेंडूवरती वाईट घोषित केलाय, अतिरिक्त घाव येते आणि आता मात्र एक षटकार मात्र आहे, अजून संधी आहे. उर्वरित 2 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक केली ना सोहेल मेमल यांच्याकडनं 1500 म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. 2 षटकार मारायचे आहेत, हॅट्रिक करायचे आहे आणि 1500चे आणि क्रिस्पीचे मानकरी आपण आधीच झालेले आहेत. पाहायचं हे मात्र बक्षीस पटकवण्यामध्ये खेळाडू सक्सेसफुल ठरतोय काय, गोलंदाजावरती दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, नक्कीच यावरती फसवा चेंडू, थोडासा टप्पा चेंडू पडल्यानंतर असा बाहेर निघाला. यष्टीरक्षकांनी आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पडालं, परंतु जे हॅट्रिकचं बक्षीस होतं ना आपल्या हातातना निसटताना पाहायला मिळतंय. आणि आपण जर पाहिलं तर अलिबाग मधला एक तळकर नगर जो एरिया आहे ना तिकडचेच हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. आणि या चेंडूवरती पाहिलं ना थोडासा उशीर नक्कीच झालाय, पण षटकार आलाय. क्रिस्पीचे सुद्धा मानकरी ठरलेत आणि या चेंडूवरती रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक आरिफ भाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र बघा सामना जसा जसा रंगत धरतोय ना, प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग, आपले ओनर, आपले खेळाडू बक्षिसांची लयलूट करताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. आता मात्र बघा क्रिस्पी 2 क्रिस्पी म्हणजे हाफची आता फुल झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर 56 धावा. अजून मात्र जवळपास 6 चेंडू येणं बाकी असेल आणि नवीन गोलंदाज फुरकान पिट्टू गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरंच आता मात्र फलंदाजी करण्याचं म्हणजे रजाचं या ठिकाणी कौतुक जितकं मी केलं ना तितकंच सोहेल सय्यदचं सुद्धा कौतुक करावं लागेल, जेणेकरून ज्याच्यापर्यंत जी खेळी आली नक्कीच थोडासा खेळण्यासाठी लेट झाला होता किंवा लेट पाठवला होता, याचं समीकरण नक्की काय असेल. आपली खेळण्यासाठी आपली लाईनअपमध्ये आपण लेट आलोय की नक्की ज्या ठिकाणी विकेट पडल्यानंतर माझ्यावर जी जबाबदारी त्यावेळी मला षटकार मारायचे आहेत, परंतु नक्कीच सक्सेसफुल जे 2 फटके मारलेत ना खेळाडू खुश असेल, प्रेक्षक वर्ग खुश, आपला ओनर खुश असेल आणि त्याच मार्गस्थ होत असताना 56 धावा 4 षटक समाप्तीनंतर लागलेल्या पाहायला मिळतात. हे 5व्या षटकाची सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. आता मात्र रजासारखा मोठा खेळाडू माघारी परतताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवट करून किंवा नॉट आउट राऊंड मैदानाच्या बाहेर परतायचं होतं, परंतु ती कुठेतरी इच्छा अपूर्ण राहिलेली रजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज राजाच्या जागेवरती त्याचा जे कामगिरी पूर्ण करायची आहे ना ती पूर्ण करण्यासाठी नवाज सय्यद वरती जी कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे ना ती आता उर्वरित या 5 चेंडूमध्ये पूर्ण करावी लागेल. पाहायला गेलं तर भले मोठे स्ट्रोक खेळणारा, भले मोठे फटके मारणारा फलंदाज
सोहेल सय्यद हा मात्र नॉन स्ट्राईकवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कानमंत्र दिला असेल की एकेरी धावेमध्ये ह्या चेंडूवरती रूपांतर झालं पाहिजे, मला खेळण्यासाठी स्ट्राईकवरती आमंत्रित केलं पाहिजे किंवा स्ट्राईक माझ्याकडे जास्तीत जास्त दिली पाहिजे. हे मात्र नवाजला ही साधी सोपी जी स्ट्रॅटेजी आहे ना ती पार करणं गरजेचं असेल. ह्याच्या आधी सुद्धा सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मुकादीन मुस्काबी हा शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकवरतीच राहिला होता आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या वाढवण्यामध्ये कुठेतरी यश आलं नव्हतं. या दरम्यान हेच घडेल का, हेच समीकरण पाहायला मिळेल का, कारण गोलंदाज फारुख कडे ही जबाबदारी असेल. कमीत कमी चेंडूवरती धावसंख्या देणं, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव काढणं हे मात्र पाहायला मिळायचं. अंतिम चेंडूची सांगता होत असताना अंतिम चेंडूवरती जास्तीत जास्त धावा लावण्याचं लक्ष असेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 56 धावावरती हा स्कोरबोर्ड थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण असेल पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट. चला दुसरा चेंडू फारुखचा, पुन्हा एकदा नवीन खेळाडू नवाजसाठी. नक्की ज्या ठिकाणी जी स्ट्रॅटेजी केली होती, ज्या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला नव्हता, धावसंख्येमध्ये एकनी वाढ करत आपला जो मोठे फटके मारण्यास सज्ज असलेला सोहेल जी जबाबदारी करायची पूर्ण होती, स्ट्राईकवरती यायचं होतं, आता मात्र आलेला पाहायला मिळतोय. मोसिम भाई यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार जर मारले ना तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं पाहायला मिळतंय सोहेलसाठी. आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी आलंय. नक्की ज्या षटकारांचा आपल्या संघासाठी होईल आणि वैयक्तिक पैशांमार्फत आपल्या सुद्धा होणार आहे. या दरम्यान मोठा फटका, चेंडूनी सीमा गाठली, आवाज कानापर्यंत पोहोचला आणि या चेंडूवरती मोठा फटका, षटकार आणि 3 हाफ क्रिस्पी म्हणजे एक फुल एक हाफ. आता मात्र स्वतःची पोटाची भूक भागवले, उर्वरित आपल्या साथी फलंदाजी सुद्धा भागवलेली पाहायला मिळते. अजून उर्वरित चेंडू आहेत, हाफचे अजून फुल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. 3 षटकारांसाठी 1,000 सुद्धा बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. खरंच कुठेतरी ना ज्यावेळी आपण बक्षीस लावता किंवा पैशांचा आमिष दाखवता किंवा कुठेतरी एक जेवणाचे आमिष दाखवता, हा खेळाडू त्याची बॉडी लँग्वेज बघितलीत ना तर खादाडत दिसतोय. खरंच कुठेतरी चांगली एक कामगिरी करून मैदानामध्ये दाखवलेली पाहायला मिळते. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय, या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी मात्र कोणती चुकी केली नाही. एक धाव घेतली, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा झालं आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये दोन्हीही खेळाडू चपळ इथे या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि हे 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण जर पाहिलेत तर चेंडू नंबर 4 वरती धावसंख्या झाली 65 धावा, 65 रन्स. उर्वरित 2 चेंडू अजूनही आहेत मैदानामध्ये, षटकार मारून दाखवू शकतो, षटकार मारून दाखवलेत आणि षटकार हा पुढेही मारणार, हा आत्मविश्वास सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ह्या षटकार जर मारला तर आता मात्र चिल्ली मिळणार. हॉटेलचे मालक मात्र या ठिकाणी चिंतित असतील की ज्या ठिकाणी मी पदार्थ चेंज करतोय, शॉट सुद्धा चेंज होत आहेत, धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या ठिकाणी जिया 11चा हा खेळाडू सोहेल मात्र अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या षटकाराची धावसंख्या झाली 71 धावा. अजूनही अंतिम चेंडू आहे, अजूनही त्याच हॉटेल मालकाला विनंती करतोय, अजून जर पदार्थ चेंज केलात तर अजून वेगळा. आता मात्र विकी इंगळे, सोहेलचा चांगला मित्र, चांगला खेळाडू, प्रतिस्पर्धी, हा मात्र याच्या माध्यमातून आता जर षटकार लागलाच ना, हाफ मसाला लॉलीपॉप. चला हाफचं फुल करून टाकतो, षटकार मारून दाखवा. अंतिम चेंडू आहे मैदानामध्ये, गोलंदाज फारुखचा. या चेंडूवरती मोठा फटका, काय घडेल, झेल होईल का? एक धाव नक्कीच पूर्ण झाली. आया आया आया, काय घडलं रे देवा. खरंच नशिबाने साथ ह्या ठिकाणी पाहिलं ना तर सोहेलची ठिकाणी दिलंय. चला ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका, चला प्लीज ग्राउंड मध्ये नका जाऊ. आपण बक्षीस जे असतील ना ते जे काही असेल ते मैदानाच्या बाहेर नका करा. एक सेकंड. येस 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 मित्रांनो एक्साइटमेंट मी समजू शकतो, पण कोणीही मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये. लक्षात घ्या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर इथे कमिटी मेंबर्स मला वारंवार सांगतायत, मित्रांनो तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतोय. इथे कमिटी मेंबर्स वारंवार मला सांगतायत. येस, खेळाडू जाऊ शकता.
येस, आपण टॉस करूया. पहिला सामना ज्यांनी गमावलेला आहे एस एस ग्रुप आणि आरवा. चला मित्रांनो, एस एस ग्रुप आणि आरवा 11 या दोन्हीही संघांचे संघनायक सन्माननीय फैजानजी पल्लवकर यांना विनंती असेल, सर या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपल्याकडे जो मध्ये वेळ आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एस एस ग्रुप संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, आरवा, सलहा अँड अबू. चला या लवकरात लवकर. हसनैन कुरेशी, चला आपण टॉस करूया. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे, अन्यथा वारंवार मला इथे मेसेज मिळत आहेत की आपण पेनल्टी देणार आहोत. एक एक धाव किती महत्त्वाची असते ना, हे मला सुद्धा ठाऊक आहे. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या पेनल्टीला अर्थात माझा पाठिंबा नसतो, परंतु आपण जर उशीर केला तर मात्र मंडळाचा सुद्धा नाईलाज असतो. चला, सन्माननीय अमीरजी पल्लवकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल? कॉल येस, मुस्तकीमचा असेल कॉल. एस एस हसनैनचा असेल कॉल. हेड्स इज कॉल एंड इट इज टेल. टॉस जीता है आपने, फैसला चेसिंग करेंगे. पहला मैच आपने हारा है, गवाया है. बिल्कुल ये किसी को भी अपेक्षित नहीं था, मगर फिर भी क्रिकेट है. पहला मैच, कितनी सारी गलतियां हुई थी, क्या क्या गलती हुई थी और उस गलतियों को सुधारना चाहोगे? स्क्वाड में कुछ बदलाव? नहीं, स्क्वाड में कुछ बदलाव नहीं रहेगा, सेम स्क्वाड रहेगा. और उम्मीद रहेंगी मेरे बैट्समैन से कि जो पिछले मैच के अंदर जो गलती हुई, क्या जिस तरीके से हमको स्टार्ट चाहिए थी वो मिली नहीं, तो किफ़ायत से ज़्यादा उम्मीद है और हुसैन से. तो मिडल ऑर्डर को फिर उस तरीके का दबाव नहीं झेलना पड़ेगा, क्योंकि साथ फ़हीम जिस तरीके का बैट्समैन है, देन मैं, तो मुझे अपना जिस तरीके से मौके मिले नहीं, विकेट भी संभालनी थी और रन को भी चालू रखना था. लेकिन कहीं ना कहीं अगर स्टार्ट अगर अच्छी मिलती, अगर 50+ होता रन, क्योंकि हमको 5 रन का पेनल्टी भी था, तो जिसके चलते हमको वहाँ पर थोड़े जद्दोजहद करनी पड़ी और बैड लक हम लोग हार गए. तो इंशाल्लाह कोशिश करेंगे इस बार कोई गलती ना हो और कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे. ये थे मुस्तकीम मुकादम, एसएस ग्रुप के कर्णधार. न्यूज़ फॉर द सेंटर पॉइंट. एसएस ग्रुप ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दोनों भी टीम और दोनों भी कैप्टन से ढेर सारी उम्मीदें और उसी के साथ उनको शुभकामनाएं देते हैं और चलते हैं दूसरे सत्र के लिए कॉम्बॉक्स में. धन्यवाद. चलिए. आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है और इसी वजह से थोड़ी सी जल्दबाजी और कुछ ज़्यादा ही एक्साइटमेंट इस कमेंट्री बॉक्स में, उसी के साथ साथ पूरे मैदान में हमें देखने को मिल रही है. मगर दोस्तों, ये एक खेल है और ये हम हमारी कला के लिए, हमारी पहचान के लिए और उसी के साथ साथ अपना नाम रोशन करने के लिए ये खेल खेला करते हैं, ये गेम खेला करते हैं. चलिए दोस्तों, 78 रनों की जरूरत. शाहिद मुजावर स्ट्राइक एंड पर थे. लॉफ किया है ओवर द कवर. डीप कवर खाली था. लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद को चेस करते हुए, मगर गेंद सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई. 4 रन. वीरेंद्र सहवाग स्टाइल ये शुरुआत. आप सभी को याद होगा 2011 का विश्व चषक, वहां पे लगातार 5 मैच में वीरेंद्र सहवाग ने चौके से आगाज किया था, चौके से शुरुआत की थी और शाहिद उसी तरह से शुरुआत करते हुए. शाहिद मुजावर बायां हाथ के बल्लेबाज, जबकि गेंदबाज टीम के कप्तान मुनव्वर शेख बायां हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए. आहा, बहुत ही बढ़िया गेंद. हल्की सी ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी थी और कट होकर सीधा विकेट कीपर के हाथों में.
सन्माननीय साबीर भाई कुरेशी यांचा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. संघाचे संघ मालक आणि एक खेळाडू मी सन्माननीय साबीर कुरेशी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचं निस्सीम वेळ त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटच्या खेळाडूंना नेहमीच तुम्ही फक्त लढ म्हणा, पाठीवरती थाप त्यांची असते, असे साबीर कुरेशी मॅन फ्रॉम थर्ड यांना विनंती है. सर या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. जबरदस्त ये मुकाबला होगा. हालांकि पहले बल्लेबाजी करते हुए 78 मयूर, मेरे ख्याल से ये हाईएस्ट स्कोर होगा. 78 रन बनाने हैं हाईएस्ट स्कोर इस प्रतियोगिता का. इसके पहले वाला मैच बहुत ही लो स्कोरिंग मैच हमें देखने को मिला था, यानी उलटफेर देखिए. इसीलिए तो कहा जाता है ना दोस्तों, गिरगिट की तरह यह रंग बदलने वाला खेल है. वही पिच है, वही गेंद है. और ये देखिए हमारे सामने हैंडसम हंक जाइद बुक बाइंडर. बहुत ही बढ़िया शुरुआत है एक चौके के साथ. मुहीब रोगे स्ट्राइक एंड पर. हाँ, मगर मुहीब रोगे को मैं बखूबी जानता हूं दोस्तों. मैं यहां से ये कह सकता हूं कि ये मैच मुहीब रोगे अगर यहां पे रहेंगे ना तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में है. इनकी बल्लेबाजी मैंने देखी है, इनकी बल्लेबाजी की आग मैंने देखी है और रन बनाने की भूख मैंने इस खिलाड़ी में देखी है. कमाल के शॉट खेलते हैं. मगर आज उनका अच्छा अगर दिन होगा ना तो ये 78 रन भी चेस हो सकते हैं. मुहीब रोगे, याद रखना नाम, और उसी के साथ नावागांव रोहा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी कमाल की बल्लेबाजी करता है. ओहो, जबरदस्त गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है, क्रॉस द लाइन. आड़े बल्ले से खेलने की कोशिश में चूक गए. गेंद उनके पैर से टकराई है, हल्का सा अपील, मगर लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा. रनों की संख्या में इजाफा. मुहीब रोगे को वक्त बिताना पड़ेगा क्योंकि पहले मैच में भी वो रनआउट के रूप में बहुत जल्दी वापस लौटे थे. थोड़ा सा वक्त बिताना पड़ेगा, थोड़ा सा पेशेंस यहाँ पे दिखाने पड़ेंगे. विकेट को समझना पड़ेगा, विकेट में बाउंस कितना है, विकेट में कट कितना है, विकेट में क्या गेंद घूम रही है, कितनी घूम रही है, इसका थोड़ा सा अंदाजा लेने के लिए थोड़ा सा विकेट के ऊपर रुकना पड़ेगा. 5 ओवर तक खेलना होगा. 5 ओवर अगर खेलेंगे ना मुहीब तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में होगा. जी हाँ, हवा में गेंद, मगर तकदीर वाले रहेंगे. शॉट फाइनल की दिशा में डिक्लेयर जोन होने की वजह से वहां पे 1 रन मिलेगा. पहला ओवर बहुत ही जबरदस्त घटता हुआ, शानदार घटता हुआ. पहली ही गेंद पर आया था चौका. ऐसा प्रतीत हो रहा था, ऐसा हमें लग रहा था कि पहले ओवर में बहुत सारे रन देखने को मिलेंगे, मगर ऐसा नहीं हुआ. मुनव्वर, एक नाम है मुनव्वर राणा, दूसरा नाम है मुनव्वर फारूकी, मगर यहाँ पे मुनव्वर शेख. ये बहुत ही बड़े सेलिब्रिटी के नाम मैंने आपके सामने पेश किए हैं. मुनव्वर, सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब जीतने के लिए यहां से बहुत सारे रनों की जरूरत. 71 रन बनाने हैं, यानी हर ओवर में तकरीबन 18 रन के औसत से रन बनाने हैं. ये आसान नहीं है, मगर मैंने क्या कहा था आपको याद रहोगा. जब तक मुहीब रोगे मैदान पर है, मैं जानता हूं मुस्कान मासूम उल्डे, मैन फ्रॉम विहूर, तहसील मुरूर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, लास्ट मैच में आपने देखा होगा किस तरह से 100 ओवर 1 गेंदों के ऊपर बल्लेबाजों को बार बार चकमा दिया. बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकते रहे, बल्लेबाजों को आश्चर्यचकित करते रहे. उन्हीं के ऊपर भरोसा किया है उनके कप्तान ने, उनके हाथों में गेंद सौंपी है. देखिए दोस्तों, नई गेंद को हैंडल करना आसान नहीं होता, यह मैंने अक्सर कहा, मगर नई गेंद को हैंडल करने वाला एक खिलाड़ी मैंने देखा है मेरे करियर में. सबसे ज्यादा अगर किसने जबरदस्त नई गेंद को हैंडल किया है ना, उसका नाम है सलमान शाहबंदर. सलमान ने नई गेंद के ऊपर जब नई गेंद पे ऊपर पहला ओवर किया है ना, 30 गज के दायरे में विकेट चटकाए हैं और कंजूस, किफायती और बखील गेंदबाजी की है.
सलमान से जरूर कुछ सीखा होगा। यहाँ पे मासूम के पास एक्सपीरियंस है। राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर वन। ये मुहीब के लिए तोहफा था, तोहफा कबूल किया है। पहली गेंद पर आया है छक्का मुहीब रोगे के बल्ले से। मुहीब रोगे जब तक बल्लेबाजी करेंगे ऐसे ही बरसेंगे। शानदार सिक्सर। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 13 रन, 13 फॉर नो लॉस। मासूम की अगली गेंद, ओहो इस मतलब स्लोवर वन गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया है, मगर वहां पे खराब फील्डिंग। हो जहां पे मात्र 1 रन मिल सकता था, दूसरे रन का दबाव था और उस दबाव में फंस गए वहां के खिलाड़ी और 4 रन दे बैठे। आया है यहां पे चौका। पहली 2 गेंदों में आए हैं 10 रन, पहले ओवर में आए थे मात्र 7 और यहां पे मात्र 2 गेंदों में 10, यानी 17 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर में धमाका होने वाला है, कुछ न कुछ घटने वाला है। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने का मन बना लिया है मुहीब रोगे ने। फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए यहां उड़ाया इसमें दबा, मगर गेंद बहुत ऊंची गई है। ओहो क्या ड्रॉप। आहा, यहां पे रजा टाके ने गलती की है। मुहीब रोगे जैसे बल्लेबाज को अब जीवन दान नहीं दे सकते, बिल्कुल नहीं दे सकते, कतई नहीं दे सकते। अगर मुहीब का बल्ला यहां से अगर चल गया तो फिर आप भी कहोगे मुहीब का बल्ला माशाअल्लाह। 22वां ये कैच यहां पे ड्रॉप किया है। रजा वहां पे मौजूद थे, वाइडिश लॉन्ग ऑन के दिशा में फील्डिंग कर रहे थे। एक अच्छे खिलाड़ी है, मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। भूल हो चुकी है और ये बहुत बड़ी भूल जिसका कितना खामियाजा भुगतना पड़ेगा। आहा, मगर मासूम तो मासूम है। मासूम की गेंदबाजी बहुत शार्प है। पहले 2 बड़े स्ट्रोक जरूर आए हैं, मगर लगातार 2 गेंदों पर उसी गेंद बल्लेबाज को चकमा दिया है। रेहान पल्लवकर इनकी तरफ से मुहीब के हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम। आहा, स्लोवर वन, बार बार लगातार स्लोवर वन यहां पे दिखाई दे रहे हैं। इस गेंद को उन्होंने डेवलप किया है बड़ी मशक्कत के साथ, बड़ी मेहनत के साथ, क्योंकि ये स्लोवर वन करने के लिए हिम्मत की जरूरत होती है, कॉन्फिडेंस की जरूरत होती है, अपने आप पर भरोसा होना चाहिए कि ये गेंद यहीं पे टप्पा खाएगी। क्योंकि थोड़ी सी भी शॉट होती है या फुल टॉस होती है ना तो 6 ही लिखे हैं उसके ऊपर, मगर मासूम के पास वो आत्मविश्वास है और इसी वजह से पहली 2 गेंदों पर मयूर बड़े स्ट्रोक आए, उसके बावजूद वो अपने लाइन से नहीं हटे, ना ही अपने विचार से हटे। लगातार यहाँ पे स्लोवर वन करते गए क्योंकि गेंद को घुमाने की क्षमता है। सीमेंट विकेट भले ही हो मगर गेंद डब्बा खाने के बाद घूम रही है। बाएं हाथ के बल्लेबाज शाहिद मुजावर इस मतलब स्ट्राइक एंड पर होंगे, उनके लिए बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, डीप मिड विकेट जा रहा है। कप्तान के रूप में मुनव्वर शेख एक स्लीप उनके लिए मुहैया करवाई है, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर और एक मिड ऑन। इस मरतबा राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार मासूम, अच्छी गेंद और ये फ्लिपर था शायद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और बहुत तेजी के साथ सीधा पैड से टकराई थी। देखते देखते ओवर की समाप्ति। इस ओवर में मासूम ने एक चौका एक छक्का जरूर खाया है, कुल मिला के 13 रन खर्च किए हैं। तो ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन। अब यहां से जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 58 रनों की जरूरत। तकरीबन हर ओवर में 19 रन के औसत से यहाँ पे रन बनने चाहिए, ज़रूरत है। 19 के औसत से रन बनाना आसान नहीं है मगर मुश्किल ज़रूर है, नामुमकिन नहीं, ये बन सकते हैं। मुहीब रोगे ने थोड़ा सा वक्त बिताया है। मुहीब रोगे अब विकेट को समझ चुके हैं। मुहीब रोगे के बल्ले से एक चौका एक छक्का भी आया है। क्या इस ओवर में जो बड़ा ओवर एक ज़रूरी है बल्लेबाजी करने वाली टीम को 20, 25, 26 रनों का, अगर इस ओवर में 20, 25, 26 रन आते हैं ना तो फिर अंतिम 2 ओवर में आएगा मज़ा, आएगा थ्रिल। इसी बीच तीसरे ओवर में फिर से एक बार खुद कप्तान आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। मुनव्वर शेख टीम के कप्तान भी है और ये क्रूशल ओवर क्योंकि बहुत ही इंपॉर्टेंट ओवर होगा। इस ओवर में अगर रन बने ना तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम इस प्रतियोगिता में जीवित रह सकती है।
अगर इस ओवर में बैकफुट पर ढकेला मुनव्वर शेख ने तो फिर ये मैच उनके हाथों से दूर चला जाएगा। स्ट्राइक एंड पर मुहिब रोगे, मैन फ्रॉम नाहवा रोहा, बहुत ही स्टाइलिस्ट खिलाड़ी है और धुआंधार बल्लेबाजी करना जानते हैं। इस साल उनके नाम पर कम से कम 3 या 4 आधे शतक दर्ज है। आज यहाँ पे आधा शतक लगाना होगा। आपके पास 18 गेंदे हैं। जिस तरह से सरफराज खान ने 15 गेंदों में आधा शतक लगाया था विजय हजारे ट्रॉफी में, मात्र 20 गेंदों में 63 रनों की पारी खेली थी, उस तरह से बल्लेबाजी करनी होगी। आहा, मगर मुनव्वर की गेंदें टप्पा खाने के बाद नीचे रह रही है, थोड़ी सी बाहर की तरफ कट होकर निकल रही है और इसी वजह से मुहिब रोगे का बल्ला थोड़ा सा खामोश नजर आता हुआ। जैसे जैसे एक एक गेंद आपके हाथों से खर्च होगी, मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा। मनोवैज्ञानिक दबाव जब बढ़ेगा तो फिर बड़े शॉट आपको खेलने के लिए मजबूरन हर गेंद के ऊपर प्रहार करना होगा। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद सीधी रही है। इस मरतबा जाने दिया था ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत। मुहिब का लगातार 2 गेंदे यहाँ पे बिंदी कर चुके हैं कप्तान मुनव्वर शेख। धीरे धीरे अब डोमिनेट होते हुए गेंदबाजी करने वाली टीम। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद, मैं कहूँगा मात्र एक ही मिल सकता है लॉन्ग ऑन की दिशा में। मासूम वहाँ पे मौजूद। पहली 3 गेंदों में 1 रन खर्च किया है मुनव्वर शेख ने और पूरी तरीके से मैच का पलड़ा अपनी तरफ झुकाया है। जिया 11 ये टीम यहाँ पे गेंदबाजी कर रही है। फरदीन खान टीम के ओनर, फिरोज खान के बेटे का नाम भी फरदीन खान। फरदीन, आज उनका अच्छा दिन, क्योंकि पहला मैच भी उन्होंने जीता है और ये मैच भी जीतने की कगार पर है। जी हाँ, ओवर पिच गेंद जरूर थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ऑन ड्राइव में तब्दील तो किया है। डीप मिड विकेट में फील्डर तैनात और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। रजा टाके वहां पे मौजूद थे। रजा के वो 2 छक्के मुझे आज भी याद है, जब 3 गेंदों में 13 चाहिए थे तब 2 छक्के उन्होंने जड़े थे और एक सनसनाटी अपनी टीम के लिए जीत दिलाई थी। वही रजा टाके शॉट मिड ऑफ की दिशा में फील्डिंग करते हुए। मगर इस ओवर में देखिए अब गेंदबाज हावी हो चुके हैं। जी हाँ, ये देखिए बार बार लगातार अलग अलग तरह की गेंदें, कभी फुलर लेन, कभी शॉर्ट ऑफ लेन गेंद, कभी हार्ड लेन, और वहां से गेंद को कभी कट किया है और इसी वजह से बल्लेबाजों को इस ओवर में खासा परेशानी का सामना करना पड़ा। अब धीरे धीरे ये मैच उनके हाथों से बहुत दूर जा रही है। रेहान पल्लवकर की ये टीम, मोहम्मद रेहान 11, उड़ाया उसे, मगर वहां पे फील्डर तैनात है। डीप कवर में जहां पे फील्डर थे वहीं पे खेला है। इनफैक्ट खेलने पर मजबूर कर दिया है, अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। और आखिरकार मुहिब रोगे मैदान से बाहर। दोनों भी टीमें जो खेल रही है वो एक ही गांव से बिलोंग कर रही है, अर्थात तड़कर नगर। एक टीम इस प्रतियोगिता में बनी रहेगी और एक टीम इस प्रतियोगिता को टाटा बाय बाय करके चली जाएगी। जी हाँ, दोनों भी टीमों ने पहला मैच जीता है। विनर वर्सेस विनर ये मैच है, यानी और एक चांस जरूर है। बल्लेबाजी करने वाली टीम को भी एक चांस होगा, गेंदबाजी करने वाली टीम को भी एक चांस होगा। अब 12 गेंदें बची हैं और हमारे स्कोरर राज हमें बताते हुए 12 गेंदें और 55 रनों की जरूरत, बहुत मुश्किल। हालांकि मैंने मेरी जिंदगी में मैच देखा है मयूर, जब 12 गेंदों में 56 रनों की जरूरत थी। हाशिवरा का वो मैदान था, 2 बल्लेबाज थे, विनोद वाटकरे और निखिल कवड़े, उन्होंने 55 रन बनाए थे।
इसी बीच नए गेंदबाज आए हैं। जी हाँ, खराब गेंद, वाइड, बहुत ही ज्यादा बाहर की तरफ, और डिक्लेयर के रूप में भी 1 रन मिलेगा। कुल मिला के 2 रन मिलेंगे। अब 12 गेंदे और 53 रनों की जरूरत। मांडवी मोहल्ले से बिलोंग करने वाले अदनान। जी हाँ, जोरदार प्रहार तो किया है, मगर ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई भी ज्यादा होगी। जी हाँ, मिली है दूरी, मगर वहां पे जबरदस्त फील्डिंग, एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को टैप किया था और सीमा रेखा के पहले ही उसे रोकने में कामयाब हुए। बहुत ही बढ़िया फील्डिंग। देखिए रजा वहां पे मौजूद थे, रजा टाके। हालांकि इसके पहले उनसे गलती हुई थी, एक कैच ड्रॉप हुआ था, मगर पूरी भरपाई उन्होंने की है अपने टीम के लिए। तकरीबन 5 रन बचाए हैं। अदनान राइट आर्म ओवर द विकेट। हाँ, इस मरतबा देखिए मिनी हेलीकॉप्टर, वाह, उनकी पोस्ट तो देखिए, ये जबरदस्त फोटो लायक पोस्ट थी। बल्लेबाज का नाम जरूर मैं यहां पे बताना चाहूंगा, फैज सोगले। कमाल का ये स्ट्रोक था, यॉर्क करने की कोशिश की थी फैज को, मगर फैज ने जिस तरह से महेंद्र सिंह धोनी खेला करते हैं उस तरह से इस शॉट को एग्जीक्यूट किया है, बॉलर के सर के ऊपर से 6 रन के लिए। कमाल का स्ट्रोक था। फोटो मेरी खींच, ये बता रहे थे शायद बल्लेबाज फैज। जी हां, इसमें दबा घुटने के बल गए हैं, बैक टू बैक, और एक हमला, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। टीम के कप्तान है फैज सोगले, मोहम्मद रेहान 11 के, और अब सारी जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर ओढ़ ली है। 9 गेंदें बची है, 40 रनों की जरूरत। क्या यहां से मैच जिता सकते हैं? क्या ये चमत्कार हमें देखने को मिल सकता है? हालांकि क्रिकेट की दुनिया में इस तरह के चमत्कार हो चुके हैं और ये मैंने देखा है, मगर दोस्तों चमत्कार बार बार नहीं होते, लगातार नहीं होते, उसके लिए बड़े पापड़ बेलने पड़ते हैं, एक्स्ट्राऑर्डिनरी बल्लेबाजी करनी पड़ती है। विनर वर्सेस विनर ये मैच है, दोनों भी टीमों ने पहला मैच जीता है। फुल टॉस गेंद, बैक टू बैक आया है ये तीसरा सिक्सर फैज के बल्ले से। आज सही मायनों में मैच जीते या हारे, हालांकि इसका जवाब तो मिलेगा जरूर, मगर फैज की यहां पे तारीफ बनती है, काबिले तारीफ बल्लेबाजी हो रही है। छक्कों की हैट्रिक फैज के बल्ले से। एक कैप्टन कैसा हो उसका उत्तम एग्जाम्पल उन्होंने बता दिया है। सारी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ते हुए इस मैच को भी हम जीत सकते हैं, ये परिचय दिया है अपने बल्लेबाजी से। वेरी वेल डन फैज, क्या कमाल की बल्लेबाजी। फैज चोगले स्ट्राइक एंड पर लगातार 3 छक्के लगने के बाद मुझे याद दिलाते हुए कि इंडियन टीम के अंतरराष्ट्रीय स्तर पर ऐसे कौन से बल्लेबाज है जिन्होंने बैक टू बैक 3 छक्के लगाए हैं, मगर इस मर्तबा चौथी गेंद पर OUT आउट। अंतरराष्ट्रीय स्तर पर दोस्तों आप हैरान होंगे, मैं जो नाम बताऊंगा ना आप हैरान हो जाओगे कि तुम्हें लगेगा कि मैं झूठ बोल रहा हूं। आपने देखा होगा कि रोहित शर्मा ने 3 गेंदों में 3 लगातार छक्के लगाए हैं। आप सोच रहे होंगे कि हार्दिक पांड्या ने भी लगाए होंगे, और लगाए भी है, मगर एक नाम बताता हूं आपको जिन्होंने लगातार 4 गेंदों में 4 छक्के लगाए हैं, नाम है जहीर खान। ओलोंगा वो गेंदबाज थे, और 2000 में जिम्बाब्वे वर्सेस भारत मैच था, अंतिम ओवर चालू था और उस अंतिम ओवर में 4 गेंदों में 4 सिक्सर लगाए थे। 7 गेंदे 34 रनों की जरूरत, 7 गेंदे 34 रन। हालांकि 7 गेंदों में 31 रन बनाए थे विजय पावले ने सुधागढ़ पाली के मैदान पर। मैं उसका साक्षीदार हूं, मैं वहां पे कमेंट्री कर रहा था, और विजय पावले को उस वक्त कोई जानता नहीं था मयूर।
सही मायनों में क्रिकेट की दुनिया में एक क्रिकेटर के रूप में पहली मर्तबा उनका मैं कहूँगा कि जन्म हुआ था। दूर दूर तक उनके कारनामे पहुँच गए थे, क्योंकि डिंग डोंग पुणे और एसपी वो मैच था। 6 गेंदें बची है, 34 रनों की जरूरत। देखिए दोस्तों, ज़्यादा वो समय की बर्बादी न करें, समय ज़ाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि आज अंतिम दिन है। ज़्यादा बार बार यहाँ पे टीम मीटिंग नहीं करनी है आपको। छह गेंदे और 34 रन जीतने के लिए। देखिए दोस्तों, आपको याद होगा यही वो मैदान था, क्रीड़ा भवन का मैदान। यहाँ पे ना मयूर 6 गेंदे और 30 रन चाहिए थे जीतने के लिए। मैच चल रहा था श्रावणी स्पोर्ट्स चौल बनाम नौखार, और 6 गेंदों में 30 रन बनते हुए मैंने देखे हैं। और वो बल्लेबाज थे जिन्होंने 6 गेंदों में 30 रन बनाए थे, वो थे सुमित भगत। मगर यहाँ पे पहली गेंद पर आया है मात्र 1 रन। अब 5 गेंदे और 33 रनों की जरूरत। लगातार अगर 5 छक्के भी आते हैं तब भी जीतना नामुमकिन, मगर वाइड बॉल अगर नो बॉल आता है तो फिर कुछ हो सकता है, मगर नहीं, इस मर्तबा इस तरह की कोई गलती नहीं करेंगे जंबो 40 प्लस हो चुके हैं, मगर उन्होंने जिस तरह से अपने बॉडी को मेंटेन किया है, क्रिकेट से लगन, क्रिकेट से लगाव, क्रिकेट से प्यार उनका हमेशा नजर आता है। और वो जानते हैं, एक्सपीरियंस खिलाड़ी है, कि इस मौके पर किस तरह की गेंदबाजी करनी है। बहुत ही बढ़िया शुरुआत इस ओवर में। ये देखिए, बार बार लगातार जड़ में तीसरा ये यॉर्कर, क्या बात है जंबो। आज भी वही धार। इस खिलाड़ी को मैंने मयूर मेडन ओवर करते हुए देखा है रेवदंडा के हरेश्वर के मैदान पर। हालांकि वहाँ पे नेचुरल विकेट, वहाँ पे वो बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाता है, बहुत ही शॉर्ट मैदान, वहाँ पे मेडन ओवर किया था इसने। तो ये तो कमाल का खिलाड़ी है। ये देखिए फिर से एक बार जड़ में, बल्लेबाजों को बिल्कुल रूम नहीं देंगे, बड़ा शॉट खेलने का कोई मौका नहीं देंगे। एक एक रन निकाल कर, हालांकि मात्र औपचारिकता मुकम्मल हो सकती है, जीत नहीं। मगर इसके बाद होने वाला मुकाबला